उन्हाळी वाळवणामध्ये आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने स्टेप बाय स्टेप अशा पांढऱ्या शुभ्र खुसखुशीत अशा ज्वारीच्या भातुड्या किंवा पापड्या कशा करायच्या ते पाहूया। 2 किलो ज्वारी 3 दिवस स्वच्छ पाण्यानं धुवून भिजत ठेवली। रोज सकाळ संध्याकाळ हे पाणी बदलत राहायचं आणि स्वच्छ दुसरं पाणी घालून घ्यायचं। त्यानंतर तिसऱ्या दिवशी संध्याकाळी मी हे ज्वारी पाण्यातून काढून घेतली। ज्वारी काढताना सुद्धा स्वच्छ धुवून घेतली, चाळणीमध्ये नितळवली आणि एका पांढऱ्या शुभ्र फडक्यावर फॅनखाली सुकवून घेतली। ज्वारी सुकल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ह्याचे पीठ तयार करून घेतले। बघा एकदम थोडीशी सुकवली होती त्याच्यामुळे पीठ एकदम छान तयार झाले। नंतर आपल्या पिठाच्या चाळणीने हे पीठ चाळून घेतले आणि वरती चाळणीमध्ये कोंडा राहिला। ह्या कोंड्याच्या पापड्या पण खूप छान लागतात। ह्या आधी मी कोंड्याच्या भातुड्या किंवा पापड्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो माझ्या चॅनलला जाऊन बघा। एकदम मस्त सुद्धा पापड्या झालेल्या आहेत। आता हे सर्व पीठ तयार झाले, त्यानंतर थोडे थोडे पीठ घेऊन सुपामध्ये हे पीठ पाकडून घ्यायचं। पीठ पाकडल्यामुळे जो पुढचा लालसरपणा असतो पिठामध्ये तो सगळा निघून जातो। त्यानंतर एका मोठ्या पातेल्यामध्ये हे पीठ सर्व घालायचं आणि त्यामध्ये पाणी घालून सर्व गाठी फोडायच्या आणि रात्रभर हे पीठ भिजत ठेवायचं। त्यानंतर सकाळी वरील आलेले सर्व लाल पाणी ते काढून घ्यायचं। खाली एकदम छान पांढरे शुभ्र पीठ तयार राहते। बघा मस्त पांढरे पीठ आपले राहिलेले आहेत। त्यानंतर जेवढे पीठ होते त्याच्या दुप्पट पाणी उकळायला ठेवायचं। पाणीला उकळी आली की त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि आपलं हे जे ज्वारीचं पीठ तयार आहे ते थोडं थोडं घालून सतत हलवत राहायचं। सतत हलवल्यामुळे पिठामध्ये अजिबात गाठी तयार होत नाहीत। एकदम छान मस्त मऊ असं पीठ आपलं तयार झालेलं आहे। त्यानंतर एक 5 ते 10 मिनिटं झाकून ठेवायचं आणि मग पीठ एकदम छान शिजत येतं। पीठ शिजत आलं की त्यामध्ये आवडीनुसार तीळ घालून घ्यायचे, आवडत असेल तर थोडंसं जिरं घालायचं आणि पीठ हलवत राहायचं। एक 15 ते 20 मिनिटं एकूण पीठ शिजायला वेळ लागतो। बारीक गॅसवर हे पीठ छान शिजवून घ्यायचं। बघा चाटूचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता, म्हणजे अजिबात गाठ तयार होत नाही। मस्त आपलं पीठ तयार झालेलं आहे। आता उन्हामध्ये पांढऱ्या शुभ्र फडक्यावर मी ह्याच्या पापड्या घालून घेतल्या। पीठ चांगलं झाल्यामुळे पापडी एकदम छान गोल गरगरीत तुम्हाला पाहिजे तशा मोठ्या छोट्या आकारामध्ये तुम्ही ही पापडी घालू शकता। मी शक्यतो मोठ्या ज्वारीच्या पापड्या घालून घेतलेल्या आहेत, कारण भाजूनच ह्या पापड्या छान लागतात। त्याच्यामुळं मी ही पापड्या मोठ्या घालून घेतल्या आणि 2 दिवस चांगल्या कडकडीत उन्हामध्ये ह्या पापड्या वाळवून घ्यायच्या। मस्त बघा पांढऱ्या शुभ्र अशा आपल्या ह्या ज्वारीच्या पापड्या तयार झालेल्या आहेत। आता आपण तेलामध्ये तळून बघूया। एकदम पांढरी अशी खुसखुशीत मस्त खायला चविष्ट अशी आपली झाली ज्वारीची भातुडी किंवा पापडी तयार। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।